चला चला आता जाऊन अभ्यास करा. जा, जा, जा. मला ड्रेस मिळेल, मला ड्रेस मिळेल. ए इकडे. ही लिस्ट आहे. देणेकरी डोक्यावर बसले, आधी त्यांची देणी द्यायची. परवा जसा तो माणूस आला होता ना दारात भाडं मागायला, तसा कोणी परत आला ना तर माझ्या इतकी कोणी वाईट नाही. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला सुळीवर देण्यासारखं आहे ना. हे घर अर्पिता चालवते, एवढं फक्त ध्यानात तुझ्या असू दे. आणि मग तिच्याशी व्यवस्थित बोल. ती माझी पेन्शन वेळेवर आली नाही ना म्हणून भाडं थकलं, तर तिची काही चूक नाहीये. ती तिच्या परीने सगळं करते. खरं तर जास्त जबाबदारी तीच घेते, तुझी, माझी, घराची. आता थोडासा भार बाकीच्याने उचलावा. दुसरं काय? बाकीचे म्हणजे कोण बाबा? मीच ना. अहो मग हे डायरेक्ट बोला ना. नाही सतत तुम्ही हिच्या समोर मला घालून पाडून बोलत असता. आणि हा सल्ला द्यायचा आहे ना तर मला नाही, स्वतःच्या मुलाला द्या. मी नाही त्याला सांगितलंय घरी बसून राहा म्हणून. तो कमवायला लागला ना तर उचलू आम्ही सुद्धा भार. पण हिला स्वतः सगळं करायचं असतं आणि नंतर सगळ्यांसमोर मिरवायचं असतं, मी करते, मी जबाबदारी घेते म्हणून. अगं जबाबदारी घे म्हणजे पैसे कमव असं नाही म्हणायचंय मला. आता गौरीला ड्रेस आणायचं, जा ना तिच्या बरोबर. आता आम्ही ते सगळे बसलोय ना, डबे तयार करतोय, थोडी मदत आम्हालाही कर. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, ही जबाबदारी स्वतःच्या अंगावर घे, एवढंच म्हणायचंय ग मला. बाबा कसं बाबा वहिनी प्लीज प्लीज सकाळ सकाळी भांडू नका ना प्लीज. आणि मला काही त्रास वगैरे होत नाही. होईल सगळं मॅनेज, खरंच सगळं मॅनेज होईल. निशिकांत पुरोहित आहेत का? हो हो. अरे येऊ का आतमध्ये? हो या ना या. नमस्कार. नमस्कार. मी श्री गणेश मंदिर प्रतिष्ठानकडून आलोय संक्रांती निमित्त सुवर्ण महोत्सवाचे आमंत्रण द्यायला. एक मिनिट मी पाणी घेऊन येते. नको नको, जरा घाई आहे. परिसरातील भक्त मंडळींना जातीने आमंत्रण द्यायचंय. हे घ्या अक्षता. सहपरिवार यायचंय. खास आरती आहे, महाप्रसाद आणि आरती चुकू नका. येतो मी. एक मिनिट साखर आणते थांबा. चल येतो. या नक्की सर्व. हो. आई आपण नक्की जाऊया मंदिरात. हो हो वहिनी. आणि अगं देऊळ खूप छान सजवलंय, जाऊ आपण सगळे. ए बाई, तू नको येऊस आमच्या बरोबर. देवाधर्माच्या कामात अपशकून नको. कविता, त्याची काळजी तू करू नकोस. विघ्नहर्ता आणि अर्पिता काय ते बघून घेतील. आणि अर्पिताचं म्हणशील ना तर ती येणारच. चला येतो मी. देवेकर काका आम्ही नक्की येऊ. आणि मंदिराची सजावट मस्त झाली. हो हो, सगळ्यांनी नक्की यायचा. आरती आणि महाप्रसाद चुकवायचा नाही. हो म्हणजे काय प्रश्नच नाही, 100% येणार. अहो आमचा हक्कच आहे. म्हणजे चाळीतले जुने रहिवाशी म्हणून आम्ही हक्काने येणार. आणि आमच्याशिवाय काय कार्यक्रमाला शोभा येणार आहे? येऊ, नक्की येऊ. चला येतो मी. बाकी चाळीत पण आमंत्रण द्यायचे. येतो. नमस्कार. आई चल ना, कुठल्या साड्या नेसायच्या ठरवूयात. चल चल. इस्त्री करणार आहेस ना? काय तू? ठीक आहे चल. हे बघ ती काठपदराची साडी आहे ना, ती मी नेसणार आहे. बाबा पण मग चला येतो. संध्याकाळी वेळेत येईन. दीदी आणि आशुतोषच्या वागण्याने श्रेयस फार दुखावला. बघवत नाहीये त्याच्याकडे. काहीतरी करायला हवं. मी बघतो.